नमस्कार मंडळी, विभूती दर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। लवकरच दिवाळी येणार आहे आणि दिवाळी म्हणजे काय तर दिवाळी हा सण 5 दिवस चालणार आहे आणि 5ही दिवसाचे खूप जास्त महत्त्व आहे। त्यापैकी पहिला दिवस म्हणजे वसुबारस, दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस। धनतेरस का साजरी केली जाते, कशी साजरी केली जाते आणि धनतेरसचे महत्त्व काय, तर आजच्या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। आणि धन्वंतरी राजाची पूजा किंवा धन्वंतरी हा एक डॉक्टर म्हणा, आयुर्वेदातील डॉक्टर म्हणा, शिक्षक म्हणा, तर धन्वंतरी कोण होता याची सुद्धा माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या मौल्यवान वस्तू खरेदी कराव्या, तसेच त्या वस्तू खरेदी करण्यामागे काय कारण आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर खरेदी केलेल्या वस्तूंमुळे काय होते, तर याची सुद्धा माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। आणि जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। धनतेरस किंवा धनत्रयोदशी म्हणजे काय तर धन म्हणजे धनसंपत्ती आणि तेरस किंवा त्रयोदशी म्हणजे 13वा दिवस। हिंदू कॅलेंडरनुसार धनत्रयोदशी हा दिवस अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी येते, म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी किंवा धनतेरस म्हणतात। आणि हा दिवस संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी म्हणून या दिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते। तसेच या दिवशी धन्वंतरी राजाचे सुद्धा पूजन केले जाते। भगवान धन्वंतरीचा जन्म समुद्र मंथनाच्या वेळी झालेला आहे, हिंदू परंपरेनुसार अशी मान्यता आहे। आणि त्यांना 4 हात असून त्यांच्या एका हातामध्ये अमृताने भरलेला कलश, तर दुसऱ्या हातामध्ये पवित्र आयुर्वेदिक ग्रंथ आहे, तिसऱ्या हातामध्ये शंख आणि चौथ्या हातामध्ये एक वनस्पती असून समुद्र मंथनामधून निघालेले या स्वरूपाला देवांचे वैद्य म्हटले गेले। आपल्या हिंदू धर्मातील पौराणिक ग्रंथांमध्ये ज्या कथा सांगितलेल्या आहेत त्यामध्ये अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच धनतेरसच्या दिवशी, धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीचा जन्म झाला, अवतार झाला असे सांगितले आहे। आणि म्हणून हिंदू धर्मात भगवान धन्वंतरीला विष्णूचा अवतार मानले गेले आहे। याच दिवशी भगवान विष्णूच्या स्वरूपाचे या धन्वंतरी देवाचे माता लक्ष्मी सोबत पूजन केले जाते आणि या पूजनामुळे दीर्घायुष्य, आरोग्य तसेच धनसंपत्ती याचं वरदान मिळते। भगवान धन्वंतरीचा जन्म कसा झाला तर आपल्या पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान विष्णूंनी धन्वंतरी म्हणून अवतार घेतला। भगवान धन्वंतरी हातात अमृताने भरलेला कलश घेऊन महासागरातून प्रकट झाले आणि म्हणून धनत्रयोदशीला भांडी खरेदी करतात, मौल्यवान वस्तू खरेदी करतात। कारण असं म्हणतात की या दिवशी जेही वस्तू खरेदी करत असू त्यामध्ये 13 पट वाढ होते। म्हणून पौराणिक कथेनुसार क्षीरसागराच्या मंथनामधून समुद्रातून निर्माण झालेल्या मंदार पर्वताची रती, वासुकी सर्पाची दोरी, अमृत कुंभाच्या प्राप्तीसाठी वेडावलेले देव आणि दानव, सागराच्या उदरातून बाहेर पडणारी अनमोल रत्ने, ऐरावत लक्ष्मी आणि तिच्या पाठोपाठ तिचा सदोवर म्हणजे धन्वंतरी, निळसर क्रांती, चतुर्भुज असलेला, पिळदार शरीर यष्टी असलेला आणि 4ही हातामध्ये वैद्यकाची प्रतीके असलेला असा धन्वंतरीचा जन्म या समुद्र मंथनातून लक्ष्मीच्या अवतारानंतर झाला आणि याच अवताराला महाविष्णूचा अवतार सुद्धा म्हटलं गेलं आहे। म्हणून या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीचं पूजन माता लक्ष्मी सोबत केलं जाते। धनत्रयोदशीला पूजा कशी करायची तर माता लक्ष्मी, कुबेर, गणपती आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा या दिवशी केली जाते। नियमानुसार घरादाराची स्वच्छता आपण दिवाळीच्या 8 दिवस आधी करून घेतो आणि 8वी पासून दिवाळी सुरू करतो। म्हणजे 8वीला आपण पहिलं पूजन करतो, त्यानंतर वसुबारस, त्यानंतर धनत्रयोदशी, छोटी दिवाळी, त्यानंतर नरक चतुर्दशी या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जाते। आणि अशा प्रकारे आपण पूर्ण 1 हप्ताभर दिवाळी हा सण साजरा करतो। यावर्षी धनत्रयोदशी ही 10 नोव्हेंबरची आलेली आहे आणि या दिवशी कोणत्या मुहूर्तावर तुम्ही मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे या मुहूर्तावर खरेदी केलेल्या वस्तू या 13 पटीने आपल्याला वृद्धी देते, म्हणजे 13 पटीने आपल्याला त्याचा फायदा होतो। म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी हा मुहूर्त
3.5 मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त मानला गेला आहे आणि त्यामुळे या मुहूर्तावर मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात। मग वस्तू कोणत्या आहेत तर यामध्ये सोनं चांदी हे जे धातू आहेत या धातूंना पहिले मान्यता दिलेली आहे। त्यानंतर गाड्या, प्रॉपर्टी आणि व्यापारी लोकांसाठी धनत्रयोदशीचा दिवस हा अतिशय शुभ असतो। या दिवशी ते आपल्या दुकानातील व्यापार पुस्तिकांचं पूजन करतात आणि असं म्हणतात की धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्ही आपल्या दुकानातील जी व्यापार पुस्तिका असते त्याचं पूजन करून, जी जुनी पुस्तिका असते त्याचं पूजन करून त्यासोबतच नवीन पुस्तकं आणली आणि त्या पुस्तकीचं जर पूजन केलं तर तुमच्या व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये तुम्हाला आणखी फायदा होतो, आणखी वृद्धी मिळते। म्हणून व्यापारी लोक धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्या दुकानातील व्यापार पुस्तिकेचं म्हणजे जे हिशोब पुस्तिका असते त्या पुस्तिकेचं पूजन करतात। आणि नवीन वस्तू जर खरेदी करायची असेल तर या दिवशी आवर्जून नवीन वस्तू खरेदी करतात। खरेदी करण्यामागचं कारण काय तर या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू या कधीही क्षय पावत नाही, त्यामध्ये आणखी वाढ होते आणि वाढ किती पट होते तर वाढ 13 पट जास्त होते। म्हणून या दिवशी खरेदी केलेल्या कोणत्याही वस्तू, मग तुम्ही गाडी घ्या, प्रॉपर्टी घ्या, सायकल घ्या, मोठ्या गाड्या घ्या किंवा कोणतेही मौल्यवान वस्तू या दिवशी खरेदी करा। बरेच लोक या दिवशी प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करतात आणि या दिवशी खरेदी केलेली प्रॉपर्टी हे तुम्हाला निश्चितच चांगल्या प्रकारे फायदा देणारी असते। म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी केली असेल तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा मिळतो आणि त्याचं तुम्हाला प्रॉफिट मिळते। म्हणून या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू ह्या अतिशय लाभदायी असतात। म्हणून या दिवशी काही मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात। मग धनत्रयोदशीच्या दिवशी या मौल्यवान वस्तू कोणत्या मुहूर्तावर खरेदी कराव्या तर ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशीचा शुभ मुहूर्त सांगितलेला आहे। पूजनाचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी 5:45 आहे, तो 7:43 राहणार आहे आणि खरेदीचा मुहूर्त हा अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीच्या तिथीपासून सुरू होणार म्हणजे 10 नोव्हेंबरला सुरू होणार हा दुपारी 12:35 ते दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 नोव्हेंबरला दुपारी 1:57 राहणार आहे। म्हणून या काळामध्ये तुम्ही कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करू शकता। धनत्रयोदशीचा मुहूर्त हा 10 नोव्हेंबरचा आहे, त्यामुळे तुम्ही जर तुम्हाला कोणत्याही वस्तू खरेदी करायच्या असेल मौल्यवान वस्तू तर तुम्ही 10 नोव्हेंबरला खरेदी करा। कारण 11 नोव्हेंबरला मुहूर्त जरी 2 वाजेपर्यंत असला तरी मुहूर्ताची सुरुवात ही 10 नोव्हेंबर पासूनच होणार आहे। म्हणून कोणतीही मौल्यवान वस्तू ही 10 तारखेला म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशीच खरेदी करावी। तर अशा प्रकारे हा 10 नोव्हेंबर पासून ते 11 नोव्हेंबर पर्यंत खरेदीचा मुहूर्त आहे। मात्र या वस्तू खरेदी केल्यानंतर याची पूजा कधी करावी तर सायंकाळी म्हणजे 5:47 पासून पूजनाचा मुहूर्त आहे 7:47 पर्यंत। म्हणून नवीन वस्तू खरेदी केल्यानंतर या मुहूर्तावर तुम्ही त्या वस्तूची पूजा सुद्धा करू शकता। धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा कशी करावी तर धनत्रयोदशीला पूजा साधीशी असते, कोणत्याही प्रकारची मोठी पूजा नसते। या दिवशी आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी, गणपती, कुबेर आणि धन्वंतरीचा फोटो आणायचा असतो आणि धन्वंतरीचा फोटो हा आपल्या देवघरामध्ये नेहमीसाठी नसतो तर फक्त धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीचं पूजन होते। त्यामुळे या दिवशी धन्वंतरीचा फोटो आणावा आणि फोटो आणल्यानंतर लक्ष्मी, कुबेर, गणपती आणि धन्वंतरी यांचं पूजन करावं। पूजन धूप, दीप, पुष्प, हळद, कुंकू वाहून यांचं पूजन करावं आणि त्यानंतर यांना आपण आपल्या घरामध्ये जोही नैवेद्य असेल म्हणजे गोड पदार्थ आपण निश्चितच नैवेद्यामध्ये करतो तर तुम्ही या दिवशी गोड पदार्थाचा नैवेद्य करावा आणि तो देवाला दाखवावा। धनत्रयोदशीच्या दिवशी आणखी एका वस्तूला खूप जास्त मान आहे, ती वस्तू म्हणजे कोणती तर ती वस्तू म्हणजे धने। जो आपण सांभार पेरतो त्याला जे धने उगवतात ते धने या पूजनामध्ये, धन्वंतरीच्या पूजनामध्ये धण्यांना खूप जास्त महत्त्व आहे। धणे हे खूप आयुर्वेदिक असल्यामुळे कदाचित धणे आणि गुळ यांचं पूजन धनत्रयोदशीच्या दिवशी केलं जाते आणि पूजनामधील काही धने हे आपल्या घरामध्ये जिथे आपण धान्य पेरतो किंवा जिथे आपल्या बागेमध्ये यातील काही धने पेरावे आणि असं म्हणतात की हे धने जे आपण पेरतो यामधून जोही सांबार उगवतो तो सांबार उगवल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते अशी मान्यता आहे। म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी धन्यांचं पूजन करून त्यातील काही धने आपल्या घरातील बगीचामध्ये पेरावे किंवा आपल्या शेतामध्ये पेरावे। तसेच या दिवशी यमदीपदान सुद्धा केले जाते। यमदीपदान कसं करावं, केव्हा करावं आणि कोणी करावं आणि कोणी करू नये याचा सुद्धा मी लवकरच व्हिडिओ टाकणार आहे। तर धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान
सुद्धा केलं जाते आणि म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी दिवे लावले जाते आणि संपूर्ण घरामध्ये, आपल्या अंगणामध्ये आणि जिथे आपलं कामाचं ठिकाण असेल अशा ठिकाणी सुद्धा दिवे लावले जाते। जसं आपल्या दुकानात, गाईच्या गोठ्यामध्ये, गाईचं शेण जिथे टाकतो उकिरड्यावर, तिथे सुद्धा या दिवशी दिवा लावला जातो। कारण गाईच्या उकिरड्यावर सुद्धा लक्ष्मी वास करते असं म्हटले जाते, म्हणून गाईच्या उकिरड्यावर सुद्धा दिवा लावला जातो। आपल्या शेतामध्ये दिवे लावले जातात आणि आपल्या दुकानामध्ये, आपल्या फॅक्टरीमध्ये, एकंदरीत ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी हे दिवे लावले जाते। तर अशा प्रकारे धनत्रयोदशीच्या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी कराव्या, पूजा करावी आणि त्यामध्ये अधिक पटीने फायदा होईल म्हणून एकतरी जितके आपल्याच्यानं शक्य होईल तितकीच वस्तू खरेदी करावी। बऱ्याच लोकांची परिस्थिती खूप चांगली असते तर बऱ्याच लोकांची परिस्थिती खूप नाजूक असते। तर अशा लोकांनी काय करावं, तर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला चांदीचे, स्टीलचे जेही तुमच्या ज्याने वस्तू खरेदी होईल, या दिवशी किचनमधील साहित्य सुद्धा खरेदी करण्याला मान आहे। म्हणून तुमच्याच्याने जे काही नवीन वस्तू खरेदी होईल तर ती वस्तू तुम्ही नक्की खरेदी करावी। धनत्रयोदशीच्या दिवशी पिवळ्या धातूला जास्त मान आहे, म्हणून या दिवशी पिवळा धातू म्हणजे सोनं आहे, म्हणून या दिवशी सोनं खरेदी केलं जाते। प्रत्येकाला सोनं खरेदी करणे शक्य नसते, म्हणून एकतरी नवीन वस्तू खरेदी करावी आणि तीही धनत्रयोदशीच्या दिवशी करावी। कारण नवीन वस्तू खरेदी केल्यामुळे त्यामध्ये अधिक पटीने ती वस्तू तुम्हाला फायदा देऊ शकते आणि म्हणून ती आपल्या कामामधील कोणतीही वस्तू असू शकते। जे मशीन काम करते ते मशीन कामामध्ये येणाऱ्या कोणत्याही वस्तू खरेदी करू शकतात। अशा प्रकारे कोणत्याही वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता। आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळते आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता।